नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हनुमान जयंतीनिमित्त अतिशय सुंदर संपूर्ण माहिती मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि उत्साहाचा सण आहे. हा दिवस पवनपुत्र अंजनीसुत भगवान हनुमान यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला. म्हणूनच या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. हनुमान हे भगवान शिवाचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. त्यांनी प्रभू श्रीरामांची सेवा करण्यासाठी आणि पृथ्वीवरील अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेतला होता. त्यांना बल, बुद्धी आणि विद्येचे प्रतीक मानले जाते. संकटमोचन या नावाने प्रसिद्ध असलेले हनुमान आपल्या भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान केल्यानंतर हनुमानजींची विशेष पूजा केली जाते. मंदिरांमध्ये आणि घराघरात हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण केले जाते, कारण त्यांना शेंदूर अत्यंत प्रिय आहे. पूजेमध्ये रुईच्या फुलांचा हार, विड्याची पाने आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी या दिवशी हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे अखंड पठण केले जाते. महाराष्ट्रात हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे. ठिकठिकाणी कीर्तन, भजन आणि पालखी सोहळ्यांचे आयोजन केले जाते. तसेच हनुमंताच्या शक्तीचे स्मरण म्हणून अनेक व्यायामशाळा आणि आखाड्यांमध्ये कुस्तीच्या स्पर्धाही भरवल्या जातात. हनुमान जयंतीचा हा सण आपल्याला भक्ती, निष्ठा आणि शिस्तबद्ध जीवनाची प्रेरणा देतो. धन्यवाद.